देवळा चांदवड तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या चोरचावडी धबधब्यावर मंगळवारी 7 जुलै रोजी एक दुर्दैवी घटना घडली। ऋषिकेश शशिकांत संसारे वय 18 वर्ष राहणार वडगाव पांगू तालुका चांदवड हा तरुण धबधब्याच्या खोल डोहात बुडाल्याने बेपत्ता झाला असून मंगळवारी उशिरापर्यंत शोध मोहीम राबवूनही त्याचा शोध लागू शकला नाही। त्यामुळे बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली असून SDRFच्या मदतीने शोध कार्य होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह दुचाकीवरून चोरचावडी धबधबा पाहण्यासाठी आला होता। दुपारी सुमारे 2:45 वाजता धबधबा परिसरात फिरत असताना त्याचा पाय घसरून तो खोल डोहात पडला। त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट, नितीन बाराहते होमगार्ड तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, चांदवडचे प्रांताधिकारी, देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी गजानन डोके, तलाठी आणि अन्य अधिकारीही बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते। बचाव कार्यासाठी मालेगाव येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले। पथकाने सुमारे 2 ते 2.5 तास डोहात शोध मोहीम राबवली। मात्र डोहाची मोठी खोली, सततचा पाऊस, अंधार आणि डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोध कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आणि तरुणाचा शोध लागू शकला नाही। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन SDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून बुधवारी सकाळपासून व्यापक शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात धबधबे, खोलडोह आणि धोकादायक पर्यटन स्थळांवर जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे।